फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे घेण्यात आलेल्या स्टेटमेंटवरील साक्षीदार माननीय न्यायालयामध्ये आल्यानंतर फितूर होतात, तेव्हा ते 313 खाली घेतलेले साक्षीदाराचे टिपण हे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजेच IO यांच्याकडून सिद्ध करून घेता येते का? आणि IO म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजेच तपास अधिकारी यांनी जर त्या साक्षीदाराने माझ्यापुढे असे टिपण दिलेले होते, त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे असे म्हटले, तर त्या कलम 161च्या टिपणाला निशाणी नंबर देऊन ते पुराव्यामध्ये वाचण्यात येते का? याबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तो निर्णय आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पहा. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. त्या फिर्यादीवरून पोलीस जे आहेत ते त्या गुन्ह्याचा तपास करतात. गुन्ह्याचा तपास करीत असताना पंचनामे करतात, वस्तू जप्त करतात, कपडे जप्त करतात आणि त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे साक्षीदारांचे जाबजबाब घेतात, ज्याला टिपण असं म्हटलं जातं, ज्याची तरतूद जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 मध्ये होती. म्हणजेच पोलीस हे संबंधित साक्षीदारांकडे जसे की नेत्र साक्षीदार, आजूबाजूचे लोक यांच्याकडे चौकशी करतात आणि त्यांनी जी चौकशी केलेली आहे ते चौकशी ते टिपून घेतात आणि त्यावर ज्यांनी तो जबाब घेतलेला आहे म्हणजे जे तपास अधिकारी आहेत त्यांची एकटेची सही असते. त्या टिपणावर ज्यांचा जबाब आहे म्हणजे ज्यांनी जबाब दिलेला आहे त्यांची सही नसते. त्यांची सही घेतली तर ते टिपण बेकायदेशीर ठरते आणि ते टिपण म्हणजे घेतलेला जबाब स्वतःच्या सहीनिशी संबंधित तपास अधिकारी हे चार्जशीटसोबत माननीय न्यायालयामध्ये पाठवतात. आरोपीविरुद्ध केस सुरू झाल्यानंतर फिर्यादी पक्षाचे साक्षीदारांचे जबाब चालू होतात. फिर्यादीचा जबाब होतो. फिर्यादीवर फिर्यादीची सही असल्यामुळे फिर्यादीला त्यांची सही नाकारता येत नाही. परंतु जे साक्षीदार असतात ज्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केलेली असते आणि ती चौकशी लिहून घेतलेली असते, त्यावर स्वतःची सही केलेली असते, ते साक्षीदार जेव्हा न्यायालयामध्ये येतात तेव्हा ते फितूर होतात. पोलीस आमच्याकडे आले नाहीत, पोलिसांनी आमच्याकडे चौकशी केली नाही, पोलिसांनी आमचा कुठलाही जबाब घेतला नाही, आम्हाला गुन्ह्याची माहिती नाही, अशा प्रकारे ते सरकार पक्षाला जबाब घेत असताना उत्तरे देतात. त्यावेळी सरकार पक्षाचे वकील हे तो साक्षीदार फितूर झालेला आहे असे घोषित करतात. त्यानंतर सरकारी पक्ष हे त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतात आणि त्यांना त्यांच्या टिपणामधील म्हणजे जबाबामधील मजकूर वाचून दाखवतात. साक्षीदार फितूर झाल्यामुळे अर्थातच तो संपूर्ण मजकूर हा साक्षीदार नाकारतो. असे काही घडलेच नाही असे तो म्हणतो. मला काही माहीत नाही, मी त्यावेळी नव्हतो, पोलिसांनी माझ्याकडे चौकशी केली नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही असे उत्तर देतो. आणि त्यानंतर संपूर्ण पुरावा सर्व साक्षीदार झाल्यानंतर सर्वात शेवटी सरकार पक्ष हे त्या केसमधील तपास अधिकाऱ्याचा जबाब घेतात. तपास अधिकारी जेव्हा जबाब देण्यासाठी येतात तेव्हा सरकार पक्षातर्फे ते आरोपीने कसा गुन्हा केला आहे, केसमध्ये कोणता तपास केला आहे, कुणाकोणाचे जबाब घेतलेले आहेत, कोणकोणते पंचनामे केलेले आहेत, कोणकोणत्या गोष्टी जप्त केल्या आहेत आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहे, आरोपी हा दोषी आहे असे निष्पन्न झाले, त्यामुळे आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केलेले आहे असे सांगतात. त्या जबाबामध्ये तपास अधिकारी यांना सरकार पक्षाचे वकील असेही प्रश्न विचारतात की आपण कोणाकोणाचे जबाब घेतलेले होते, ते जबाब कसे घेतलेले होते. त्यावर तपास अधिकारी हे त्यांच्या सांगण्याप्रमाणे जबाब घेतलेले होते असे म्हणतात. तो जबाब त्या तपास अधिकाऱ्याला कधीकधी सरकार पक्ष दाखवतो व यातील मजकूर बरोबर आहे का असे म्हणतो. तपास अधिकारी यांनी स्वतः जबाब घेतले असे त्यांचे म्हणणे असल्यामुळे व त्यावर त्यांची एकट्याची सही असल्यामुळे तपास अधिकारी हे त्यातील मजकूर बरोबर आहे असे म्हणतात व माननीय न्यायालयाला त्या 161च्या म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 प्रमाणे नोंदवलेल्या टिपणाला निशाणी नंबर देऊन ते पुराव्यामध्ये वाचण्यात यावे असे म्हटले जाते. कायद्याने जर एखाद्या साक्षीदाराचे टिपण तपास अधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 प्रमाणे घेतलेले असेल आणि तो साक्षीदार जर न्यायालयामध्ये फितूर झालेला असेल तर त्या टिपणाला किती महत्त्व आहे, ते टिपण तपास अधिकारी यांच्याकडून सिद्ध करून घेता येते का, याबाबत एक महत्त्वपूर्ण अशी केस असून रेणुका प्रसाद विरुद्ध सरकार क्रिमिनल अपील नंबर 3189 3190 2023
या केसमध्ये पॅरेग्राफ नंबर 47 मध्ये माननीय न्यायालयाने असे म्हटलेले आहे की फक्त 161 स्टेटमेंट घेतलेले आहेत, ते पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत आणि पोलीस अधिकारी असे म्हणत आहेत की त्यातील संपूर्ण मजकूर खरा व बरोबर आहे, परंतु ज्यांनी जबाब दिले तेच साक्षीदार जर फितूर झालेले असतील तर अशा प्रकारे त्यांच्या घेतलेल्या जबाबाला कायदेशीर महत्त्व नाही, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष माननीय न्यायालयाने या केसमध्ये नोंदवलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा. आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल. अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा.